तर नमस्कार मित्रांनो, कोकण रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमका मस्त असो आंब्याचो मऊ लुसलुशीत शिरो कसो बनवतात तो दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, मी एक हापूस आंबो घेतलाय, चांगलं पिकलं। आता ह्या आंब्याचं मी पल्प काढून घेतलंय। हे पहिला आंबो सोलायचो आणि त्याच्यातलं गर काढून मिक्सरला लावून घ्यायचो। तर हय बघा, मी एक वाटी पल्प घेतलंय। हय बघा, चुलीत पण आग मस्त झाली। आता त्याच्यात मी कढई ठेवून त्याच्यात मी 2 चमचे तूप टाकून घेते। आता ह्याच्यात मी 1 वाटी रवा टाकून घेते। आता ह्यो रवा चांगलं आपण भाजून घेऊया। जर तुम्ही ह्यो शिरो गॅसवर बनवत असाल तर रवा भाजताना गॅस मीडियम ठेवायची, नाहीतर रवा आपलं करपतलो। आपण जसं शिरो बनवतो ना सेम तसंच ह्यो रवा भाजून घ्यायचो। होय, आता रवा चांगलं भाजलो। आता ह्याच्यात मी ज्या वाटीने रवा घेतलेले त्याच वाटीने मी ह्यो 1 वाटी पल्प घेतलंय। आता त्याच्यात मी टाकते 1 वाटी दूध। मी ह्यो शिरो पूर्ण दुधातच शिजून घेणार आहे। जर तुमच्याकडे दूध नसत, दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलात तरी चालत। आता ह्याच्यात मी 1 वाटी साखर घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण करू शकता। आता या आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हय बघा, शिरो आंब्याच्या पल्पमध्ये शिजवल्यामुळे एका मस्त अशी आंब्याची टेस्ट येता आणि ह्यो शिरो खाऊ पण खूपच सुंदर लागता। त्यामुळे ह्यो रवा शिजवताना मी आंब्याच्या पल्पमध्ये ह्यो शिजून घेतले। जर तुम्ही आंब्याचा शिरो बनवत असाल तर तुम्ही कसं बनवता तो कमेंट करून नक्की सांगा। आता ह्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकून घेते। हय, काजू, बदाम आणि पिस्ता घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता। आता ह्याच्यात मी थोडेसे आंब्याचे फोड्या घेतलेले, आता ते टाकून घेते। तुम्ही हे नाही टाकलात तरी चालत। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। 5 ते 7 मिनिटं आता ह्यो रवा मी चांगलं शिजून घेते। हय बघा, मी रवा 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजून घेतलंय। आता लास्टला मी ह्याच्यात मस्त अशी वरून वेलची पूड टाकून घेते आणि ह्यो एकदा परत शिरो मी मिक्स करून घेते। असं आंब्याचं शिरो एकदा नक्की करून बघा आणि खाऊ पण खूपच सुंदर लागतं। होय, तयार असं आपलं मऊ लुसलुशीत असो आंब्याचं शिरो। तर ह्यो शिरो तुमका कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटी रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।